जखमा देणाऱ्यांनी कधी मलमाची चौकशी करायची नसते बरं का, कारण दोन्ही गोष्टी एका व्यक्तीला शोभत नसतात. जखम पण आपणच द्यायची आणि मलम पण आपणच लावायचं. ह्या दोन्ही गोष्टी कसं एकाच व्यक्तीला शोभतील. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टीची चौकशी स्वतः करू नका. कुठल्या तरी एकाच गोष्टीची चौकशी करा, कुठल्या तरी एकाच गोष्टीवर जास्त फोकस करा. एकतरी जखमा तरी द्या, नाही तर मलम तरी लावा. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चला तर मग नवीन ब्लॉगची सुरुवात झाली, म्हणजेच नवीन काहीतरी गोष्टीची सुरुवात झाली. चला मग इकडे खूप गरम व्हायला लागले, त्यामुळे तर मी घेतले थंड थंड पाणी. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवणार आहे, म्हणजेच दाखवणार आहे. कारण ज्या दिवशी पण मी घरी राहते, शॉप वगैरे बंद राहताना, तेव्हा नवीन काहीतरी गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. एकतरी रातची ॲक्टिव्हिटी वगैरे, किंवा राजसोबत घातलेला वेळ वगैरे, किंवा मी नवीन काहीतरी असं बनवलं असेल, नवीन काहीतरी ॲक्टिव्हिटी. घरात बसून ना नेहमी मला काही ना काही सुचत असतं. काहीतरी कला करावी, काहीतरी वेगळं असं नवीन काहीतरी रूममध्ये डेकोरेशन करावं, किंवा नवीन काहीतरी गोष्टीचा शोध लावावा. हे मी आत्ता नाही, खूप अगोदरपासून करत असते. त्यामुळे अगोदर काही इतके ब्लॉग वगैरे डेली करत नव्हते, पण आता कसं डेली ब्लॉगिंग वगैरे करत आहे. तर मला असं वाटतं की जेव्हा पण आपण नवीन काहीतरी गोष्ट करतोय, तेव्हा ते गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन यावी, म्हणजे तुम्हाला हे नवीन काहीतरी शिकायला. तर आज मी करते काय ते तुम्हाला दाखवते, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. आता थोडीशी रेडी झाली, खूप सारी कामं वगैरे आवरून झाली. काही ब्लॉग वगैरे घेतला नाही, म्हणजेच व्हिडिओज वगैरे घेतला नाही. गरम तर इतकं व्हायला लागलंय ना, सांगू शकत नाही, इतका त्रास व्हायला लागलाय. थोडा पाऊस येतोय पण जातोय, पण काही कळत पण नाहीये गरमी व्हायला लागली का, ऊन पडायला लागले का, काय व्हायला ते. तर चला जास्त ना गोष्टीची गप्पा गोष्टी न करता नवीन जी गोष्ट तुम्हाला शिकवणार आहोत ते शिकूयात. थंबनेल पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल. आणि अशाच टाकाऊ वस्तूपासून, टाकाऊ गोष्टीपासून नवनवीन काही गोष्टी टिकाऊ शिकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटतं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर ते सुद्धा सांगा बरं का. कारण एकच गोष्ट आपल्या चॅनलवरती नाही आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि तसंही आपलं आता शॉपचं पण ऑनलाईन वगैरे आणायचं चाललेलं आहे, आणि त्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे सपोर्ट वगैरे करायचं आहे. तर जास्त काय मी रेडी झाली नाही आहे, पण थोडीशी वेगळी हेअरस्टाईल केली आहे. कारण मला गर्ल्सला, मी तुम्हाला म्हणत असते की मला गर्ल्सला सजवायला वगैरे, गर्ल्सला रेडी करायला मला खूप आवडतं. पण राज आहे ना, बॉईज आहे, त्यामुळे मला त्याच्यावर वेगळं काही करता येत नाही. पण म्हटलं जर आपण स्वतःला वेगळं काहीतरी रेडी करत, तर राज बोलतो मम्मा तू डॉलसारखी दिसते. तर राज बोलतो मम्मा तू डॉलसारखी दिसतीये, तू माझ्या स्कूलमधल्या गर्ल्ससारखी वगैरे दिसत आहे. कसं दिसते राज मी वगैरे येतात ना, त्यांच्यासारखी दिसतीये म्हणे, आणि छान दिसते हेअरस्टाईल मम्मा, असं कर. मी म्हटलं रोज का शक्य नाही असं करणं, पण नवीन. आणि हा मी तुमच्यासोबत नवनवीन हेअरस्टाईलसुद्धा हे करणार आहे. म्हणजे लॉंग केसाच्या तुम्ही घाईमध्ये खूप बाहेर निघालात तेव्हा हेअरस्टाईल कशा करायच्या, म्हणजे वन पीसवरती वगैरे, किंवा नॉर्मली ड्रेसेस वगैरे असतात त्यावरती कशा करायच्या, त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपले सण वगैरे येतात, जसं की वटपौर्णिमा, संक्रांती, म्हणजे ज्या काही सण वगैरे असतात, पंचमी वगैरे, ज्या काही गोष्टी वगैरे असतात ना, तर तेव्हा कुठल्या साड्यांवरती, आता काठापदराच्या साड्यावरती थोडंसं कसं आपण बन वगैरे घातलेला छान दिसतो. लॉंग केस असतात त्याचे बन खूप सुंदर येतात. आणि जर तुमच्याकडे गजरा वगैरे ऐन टायमिंगला अवेलेबल नसतो, तर नॉर्मली कसलं फ्लावर्स वगैरे रेडी करून तुम्हाला त्या बनमध्ये लावता येईल. किंवा रेडीमेड पण आता खूप सारे फ्लावर्स भेटतात, तसंही तुम्हाला त्याच्यामध्ये लावता येईल. ते पण वेगवेगळे हेअरस्टाईल बनचे पण शिकवणार आहे, लॉंग केसाचे पण हेअरस्टाईल वगैरे शिकवणार आहे. आणि माझ्याकडे स्ट्रेटनर वगैरे ज्या काही मशीन आहेत ना, त्या माझ्याकडे कुठल्याच अवेलेबल नाही आहेत. तरी शक्य होईल तसं नॉर्मली आपले कंगीने किंवा क्लिप वगैरे ज्याच्याने मला हेअरस्टाईल जेवढ्या दाखवता येते आणि जेवढ्या कमीत कमी वेळामध्ये करता येतील ह्या मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हळूहळू जसं मी ज्या दिवशी घरी राहील ना, त्या दिवशी ह्या वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेलच. तसं आता मी काय करणार आहे तुम्हाला सांगते. ज्या क्लिप असतात ना आपल्याला लांब अशा काळ्या लावायच्या, ज्या मी तिथं पफ वगैरे केल्यानंतर लावते मी जास्त, ते नॉर्मली 10-20 रुपीजला काहीतरी पॉकेट भेटतं, तुम्हाला दाखवते ते घेरेराज. तर त्यापासून त्याचे ना थोडेसे ते ब्लॅक कलरचे असतात, कलरफुलमध्ये पण असतात. सध्या माझ्याकडे ब्लॅक कलरमध्ये आहेत, आणि त्याला मी आज कलरफुल वगैरे बनवणार आहे. ते कशापासून काय ते तुम्हाला मी सांगणार आहे, तर करा कंटिन्यू तुम्ही. हे बघा, हे माझ्याकडे असं बॉक्स आहे, आणि यामध्ये माझ्याकडे खूप साऱ्या क्लिप जमल्यात ज्या की मी डेली यूज करते. म्हणजे मी पफ वगैरे पाडल्यानंतर किंवा नॉर्मली पण मला क्लिप या सतत लागत असतात. तुम्हाला कोणत्या क्लिप सांगते. तर हे बघा, ह्या क्लिप आहेत त्या ब्लॅक कलरच्या दिसतात ना.
तर या ब्लॅक कलरच्या आहेत. आता ह्याला व्यवस्थित आहे कलर वगैरे, पण ह्या जेवढ्या माझ्याकडे आहेत आता त्याचे सगळ्यांचे कलर निघालेत. आता याला काय करायचं मी तुम्हाला सांगेन. हे बघा, हे पूर्ण निघाले. असं वेस्ट पण नाही टाकून द्यायचं, कारण ही पुढच्या समोरच्या साईडला जे आहेत ना एकदम फिटिंगला व्यवस्थित आहेत ना, हे बसतात इझिली, एकदम फिट्ट बसतात. आणि छान गजरा वगैरे छान लावता येतो किंवा वेगवेगळे हेअरस्टाईल करता येतात. आणि जेव्हा पण आपल्याला हेअरस्टाईल वगैरे करायचे असते तेव्हा आपल्याकडे क्लिप भेटत नाहीत. खरं तर मला तर खूप लागत असतं. जेव्हा पण मी बन वगैरे वेगळं काही करणार असते, असं नॉर्मली ते पफ तयार करते आणि पाठीमाग बन म्हणजे बोचडा वगैरे तसं तयार करते. आणि नॉर्मली गजरा भेटला तर ठीक आहे, नाही तर नॉर्मली एक आपल्या छोट्या वेगवेगळ्या क्लिप भेटतात. म्हणजे आपण जेव्हा आपण शॉपिंगला वगैरे यात्रेत जातो किंवा नॉर्मली फ्लावर्स वेगवेगळं काही भेटत असतं किंवा ताजं पण फ्लावर्स भेटलं तर बनमध्ये एक लावलं तर वेगळा लुक येतो आणि खूप भारी आणि भन्नाट दिसतं ते. तर आत्ता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, माझ्याकडे अशा क्लिप आहेत. ओके, त्यामध्ये छोट्या मोठ्या पण साईजच्या आहेत. आता हे छोट्या साईजच्या आहेत. त्याचा नॉर्मली छोट्या छोट्या ठिकाणी यूज होत असतो. जेव्हा पण आपण हेअरस्टाईल केलं केस बाहेर निघतात तेव्हा याचा यूज होत असतो. आता याला मी कलर लावणार आहे. ती कोणता आणि कसं मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे खूप जमलेत, खूप म्हणजे खूपच. अशाच मी कधी कधी वेस्ट फेकून दिल्यात, 2-3 वेस्ट फेकून दिलं असेल, पण मला नंतर आयडिया आली की आपण काहीतरी वेगळं करू शकतो, वेस्ट होण्यापासून वाचू शकतो. आणि माझ्या मैत्रिणींना सुद्धा सांगू शकतो की त्यांनाही असं काहीतरी करता येईल. आणि आपल्याकडे मुलींच्या पण छोट्या छोट्या ज्या टिकटॉकच्या पिण्या म्हणतो ना आपण, अशाच हेअरस्टाईलसाठी लावत असतो. माझ्याकडे पण आहेत त्या, तर त्यालाही तुम्ही हे ट्राय करू शकतो. तर आता माझ्याकडे हे सगळं नेल पेंटचं कलेक्शन आहे. मी तुम्हाला अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये मी नेल पेंटचं सगळं कलेक्शन ठेवलं होतं. माझे कलर्स वगैरे दाखवले होते आणि नंतर त्यामध्ये 2-5 कलेक्शन ॲड झाले असतील, वेगवेगळे कलर ॲड झाले असतील. पण त्याच कलरपासून त्याच कलेक्शनपासून एक वेगळं ट्राय करून दाखवते. तर हे माझं सर्व नेल पेंट कलेक्शन आहे. आता हे जे आपले क्लिप आहेत ना, या पिना आता हे पूर्ण या साईडने पण थोडंसं निघाले आणि ह्या साईडने समोरच्या साईडने जे आहे ना ते पूर्ण हे झालं. ओके, मला वाटलं मी पिन तशीच लावून ठेवली. तर आता तुम्हाला अगोदर कशा आपण ब्लॅक कलरचे आणलेले असतात ना, आणि यामध्ये कलरच्या पण भेटत असतात. पण माझ्याकडे सर्व आत्तापर्यंत जेवढी पण मी शॉपिंग केली कलरची असते ना, पण ब्लॅकच घ्यायची. कारण ब्लॅक घेतलं तर कुठल्या पण ह्याच्यावरती होऊन जातं. आपण साडी ड्रेसेस जे काही घालतो किंवा वेगवेगळे हेअरस्टाईल करतो तेव्हा ब्लॅकच होऊन जातं. तर आपण कधीतरी पिंक कलरचा ड्रेस घातला आहे, मग आपल्याकडे पिंक कलरच्या नाही, आपण ऑरेंज कलरच्या आणलेल्या आहेत, तर त्याच्यावरती लवकर मॅच होत नाहीत ना. त्यामुळं मी कॉमन गोष्ट एक ब्लॅक ठेवलं की जी सगळ्या गोष्टीवरती जातील. आता हवं तर तुम्ही याला ब्लॅक नेल पेंटसुद्धा लावू शकतो. आता मी नेल पेंट लावणार आहे आणि ते कसं दिसतं हे पण तुम्हाला सांगणार. तुम्ही म्हणाला आता नेल पेंट लावतात का, पण हो ठीक आहे ना, हे वेस्ट करून फेकून दिल्यापेक्षा हे यूजमध्ये आणलेली सर्वात बेटर गोष्ट आहे असं मला वाटतं. तर याला तुम्हाला कुठले कुठले कलर आवडतात तुम्ही त्याच्यानुसार हे कलर करू शकतो. तर हा कलर मी कधी यूज नाही केला याला. आम्ही अगोदर रेड वगैरे याच्यामध्ये यूज केलं होतं. तर मी तुम्हाला हा पिस्ता कलर आहे, डार्कमध्ये आहे आणि विदाऊट शायनिंग आहे बरं का. अरे बघा, हे पीठ अशी दिसते. आता तुम्हाला कसं म्हणजे ते काचाचीच खिडकी आहे आणि पडदा पण ओपन केला आहे, त्यामुळे उन्हाचं हे ऊन इफेक्ट असं एकदम वाईट दिसत असेल. कारण फिल्टर लावलं तर दिसणार पण, आणि मी लॉंग व्हिडिओला फिल्टर पण यूज करत नाही. ओनली इंस्टाग्राम रीलसाठी आपले फिल्टर असतात. तर हे बघा, आता तिकडूनच ऊन चमकत आहे वाईट, हे असं आहे. ओके, आता मी याला लावते कलर. आणि आम्हाला खूप जणांनी विचारलं होतं तुम्ही यूट्यूबसाठी फिल्टर वगैरे यूज करता का, तर नाही, मला जास्त फिल्टरचे वगैरे काहीच ऑप्शन माहीत नाही आहेत. मी गॅलरीमध्ये नॉर्मली आपले व्हिडिओ शूट करत असते आणि नॉर्मली एडिट करून मी टाकत असते. त्यात मला फिल्टर वगैरे काहीच गोष्टी माहिती नाही आहेत. आणि असं म्हणतात ओरिजिनल व्हिडिओज पाहिजे यूट्यूबसाठी, तिथे फिल्टर वगैरे जास्त काही गोष्टी असतात ना, तर नाही जमत. आणि जाऊ द्या, इतकं कोणाला वेळ आहे ते फिल्टर वगैरे लावणं, त्यापेक्षा आपलं ओरिजिनल जे चेहरा आहे, जे कलर आहे, जे रंगरूप आहे ते दाखवलेलं बरं आहे. कारण कसं होतं, आपले सबस्क्रायबर वगैरे आपल्याला कुठेतरी कधीतरी भेटत असतात आणि ते आपल्याला ओरिजिनल नाही नॅचरल गोष्टी म्हणून लाईक करत असतात, सबस्क्राईब करत असतात. त्यांना शॉक नको बसायला ना असं अचानक कुठे पाहिलं तर हे बघा, मला खूप जणांनी विचारले की ताई फिल्टर वगैरे यूट्यूबला कसं लावायचं, तर खरंच मला माहिती नाही आहे ते गोष्ट, यूट्यूबला फिल्टर कसं लावतात. तर ही गोष्ट मला आत्ताच लक्षात आलं, मला ती कमेंट आली होती म्हणून त्यावरून सांगते मी. तर हे बघा, एक आता मी या कलरची रेडी करून घेतली. ओके, हे पिस्ता कलर. आता हे सुकल्यानंतर एकदम कसं
म्हणजे असं वाळून जातं ना, कडक होतं हे. नॉर्मली याला ब्लॅक समोरच्या साईडला ठेवले मी बरं का. तर हे सुकल्यानंतर आता हे बघा, पिस्ता कलरच्या ड्रेसेसवर घाला, साडीवर घाला, नो प्रॉब्लेम. आता इथे माझ्याकडे थोडंसं फेंट मी पिंकमध्ये लावून घेतलं. हे मी आता नाही लावलेलं आहे, मी काही दिवसापूर्वी लावलं होतं. एक तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं फक्त इथे. बॅक साईडने नाही लावलं आणखी त्याला मी. हे बघा, बॅक साईडने नाही लावलं. ह्या बाजूला मी फक्त लावून बघितलं त्या दिवशी की कसं दिसेल, आणि म्हटल्यानंतर की ज्या गोष्टीला आपण लावणार आहोत ना त्या तुमच्यासोबत शेअर कराय. तेव्हा काय असे लागलेले. आता मस्त असं तुम्ही सुकायला ठेवू शकतो, की कलर होऊन जातो. आणि हा जो कलर मी लावलेला होता ना, तर हा कलर होता तो इथे मी लावलेला. आता मी फक्त फ्रंट साईडला लावलं होतं, बॅक साईडला नाही लावलं होतं. तर आता मी तुम्हाला परत एक वेळेस त्याला हे करून दाखवते. म्हणजे त्या दिवशी थोडंसं लावलं तर फेंट होतं, आता हे डार्क केलं तर आणखी थोडं छान दिसेल. आणि हे सुकल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की फेंट दिसत आहे, व्यवस्थित कलर आला नाही आहे, तर ते हे जेव्हा सुकलं जातं म्हणजे वाळलं जातं ना, आणखीन एक वेळेस त्याच्यावरती हे नेल पेंटचं हे फिरवा, म्हणजे ते डार्क कलर दिसेल एकदम आणि घट्टपणा दिसेल त्याच्यावरती खूप. कारण एकच लेअर लावल्यामुळे तेवढी शायनिंग येणार नाही आणि तेवढं काही खास दिसणार नाही आहे. तर त्याच्यामुळं आणखीन एक वेळेस त्याला चांगलं सुकू द्यात. उन्हात ठेवू नका, फक्त त्याला उन्हात नाही ठेवायचं बरं. हे बघा, हे अशा पद्धतीने रेडी झालं. कसलं मस्त दिसतंय ना. कुठलाही याच्यावरती जे तुम्ही कलर जास्त, आता तुम्ही कुठले युनिफॉर्म वगैरे आहे आणि ते तुम्ही डेलीमध्ये जास्त यूज करताय ना, तर तेव्हा पण तुम्ही हे असं करू शकतो की तुम्ही त्याच कलरचं बनवू शकतो. पण अशा पिण्या वेस्टेज करू नका, कारण आपण पैसे देऊन आणलेले असतात आणि विकत आणलेल्या गोष्टी असतात आणि टाकत्या वेळेस आपल्यालाही थोडंसं तरी तुळतुळ होतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असं नाही की कुठेतरी ॲडजस्ट करायचे, ॲडजस्ट करून पण आपल्याला बेस्ट काहीतरी भेटतं, हे महत्त्वाचं आहे. तरी त्या मी 2 कलरच्या बनवून ठेवतात, बाकीच्या मी 2-4 बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते मी कोणत्या बनवलेत. कारण मी असं कंटिन्यू करत गेले तर व्हिडिओ जरा जास्त मोठा होईल, त्यामुळे समजून घ्या. हे बघा, कलर दिसत असेल तुम्हाला. हे बघा, हे ब्लॅक कलरची नेल पेंट आहे पूर्णपणे. तर आता हे जे क्लिप आहे, तर मी एक आहे ना हे ब्लॅक कलरची बनवतं, म्हणजे मी आपण ब्लॅकही यूज करू शकतो आणि ब्लॅकनं पण आणखी सुंदर दिसू शकतात आपल्या क्लिप. काही करायचं पण वेस्ट होण्यापासून वाचायचं, परत पैसे घालण्यापासून वाचायचं. तर कसलं सुंदर दिसायला बघा. हे पूर्ण प्लेन होतं ना, हे बघा, हे खाली सेम दिसायला लागले, काही चेंजेस नाही आहे त्याच्यामध्ये. ब्लॅक कलरची तुमची क्लिप ओळखायला सुद्धा येत नाही आहे, इतकी सुंदर आणि बनली आहे ना. शायनिंग पण छान आले आहे ब्लॅक कलरच्या ह्याला. हां, तुम्हाला जर तुम्हाला जर ना एकदम डार्क दुसरे कलर जर आवडत नसतील तर सर्वात बेस्ट तुम्ही ब्लॅक नेल पेंट आणून पण त्याचा यूज करू शकता, जसं की मी इथे केलं. एकदम सुंदर दिसायला लागतं. तर बघा, अशा पद्धतीने हा हे ब्लॅक लावलं आहे, दुसरे हे लावून ठेवलं मी. वरून ना फॅन चालू आहे आणि इथे समोर ट्रे आहे एक, त्याच्यावरती ठेवलं मी सगळे. आणि हे छोट्या पण क्लिपला कंप्लीट करते आता, त्यालाही मी ब्लॅकच कलर लागेल. हे बघा, तर अशा पद्धतीने सर्व क्लिपला इकडे मी लावून ठेवलेलं आहे. आता ते कलर पेंट म्हणू शकतो आपण त्याला. तर आता माझं जे तर नेल पेंट कलेक्शन आहे ना, फक्त नेल पेंट कलेक्शन म्हणून माझ्यासाठी कामाला आलेलं नाही आहे. खूप साऱ्या गोष्टींसाठी हे नेल पेंट कलेक्शन माझं कामाला आलेलं आहे. तर थँक्स मला ह्या नेल पेंट कलेक्शनला म्हणायचं आहे, कारण हे माझ्या कुठल्याही कामासाठी खूप उपयोगी पडतं. आणि प्रत्येक वेळेस माझ्या संकटाच्या वेळेस मला प्रॉब्लेममध्ये असल्यानंतर धावत येतं. जसं की मी संकटच म्हणेल की मला कुठलीही गोष्ट वेस्ट करणं, फेकून देणं म्हटलं तर खूप जीवावर येतं आणि खूप मला सॅड वाटतं. कारण जे काही मी शॉपिंग केलेली असते खूप मनापासून केलेली असते आणि खूप विचारपूर्वक केलेले असते. कारण माझी प्रत्येक शॉपिंगवर, माझ्या प्रत्येक आवडीवरती, माझ्या प्रत्येक आवडीने आणलेल्या गोष्टीवरती माझं जास्त प्रेम आहे. तसं या माझं नेल पेंट कलेक्शनवरती पण जास्त प्रेम आहे आणि हे मला खूप कामासाठी येतं. तर मी नेल पेंट कलेक्शन तर तुम्हाला अगोदर ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. जर तुम्हाला आणखीन पण बघायचं असेल, मी कुठले कलर वगैरे दाखवलं, डार्क फेंट वगैरे, आणि कुठल्या साडीवरती कुठले जातात हे पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर ते पाहायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नक्की जाऊन बघा आणि तेही कसं वाटतं ते तिथेच मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे सगळ्या क्लिप मी लावलेल्या आहेत.
आता हे नॉर्मली माझ्याकडे एक खपट आहे, याला क्लिपच होत्या आणि हे असंच रिकामं या बॉक्समध्ये पडून होतं, कारण वेस्टेज मी ह्याच्यामध्ये टाकलं होतं की नंतर याला आपण काहीतरी उपयोगासाठी आणूयात. तर आता हे सर्व क्लिप जे सुकायला ठेवलं होतं त्या मी ह्याला लावून घेते आणि काही क्लिपला लावलेलं आहे मी कलर. तर कुठल्या क्लिपला लावला आहे कलर आणि कसा दिसतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम जवळून दाखवते. माझ्याकडे एक खपट होतं ना, ते मी तसंच ठेवलेलं होतं, कारण यूजमध्ये येईल नंतर मी कलर लावल्यानंतर ना मला लागेल, कारण क्लिप ह्याला व्यवस्थित लावून ठेवलं तर व्यवस्थित राहतील पण, आणि हे सुकलंही जाईल. आणखीन एवढं पण काही सुकलं नाही आहे. तर हे बघा, ह्याला मी ब्लॅक कलर लावलेला होता. फर्स्टवाला आहे ना, याला ब्लॅक कलर लावलेला आहे, नंतर याला थोडंसं पिंकमध्ये कलर लावलेला आहे. आणि समोरचे जे आहेत ना हे ब्लॅक हे मी तसंच ठेवलं, थोडंसं वेगळा लुक येईल आणि छान दिसेल म्हणून. तर हे आहे फेंट कलर, म्हणजे पिस्ता कलरमध्ये. ओके. आणि हा आहे वरच्या साईडला मी ब्लॅकच ठेवला आहे आणि समोरच्या साईडला थोडंसं पर्पल घेतलं आहे. ओके. आणि हे आहे तो मेहंदी कलर आहे. हे बघा, मेहंदी अक्वा ब्ल्यू कलर म्हणतो ना आपण, मेहंदी कलर पण नाही, अक्वा ब्ल्यू कलर म्हणतो ना, तो आहे. आणि हा आहे ब्लॅक कलर आहे. इकडे जो ब्लॅक कलर दिलेला आहे मी, तोच इथे ब्लॅक कलर दिलेला आहे. तर मी इतक्याच क्लिप तुम्हाला मी ते कलर लावून दाखवलेले आहेत. मला सांगा बरं या कशा दिसतात, आणि असं वाटतं का हे वेस्ट आहेत आणि याला फेकून द्यायला पाहिजे, नाही द्यायला पाहिजे. जर फिटिंगला व्यवस्थित असतील तर तुम्ही ठेवून असं करू शकतो, जर फिटिंगला व्यवस्थित नसतील तर तुम्ही वेस्ट करून टाकून देऊ शकतो. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच ॲक्टिव्हिटीच्या छान छान गोष्टी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुन्हा अशा काही नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल माझ्या मैत्रिणींनो. बाय बाय.